नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत। आता परत मागच्या व्हिडिओमध्ये दोन फ्रेजेस पाहिले, आता या व्हिडिओमध्ये दोन फ्रेजेस पाहणार आहोत। तर पहा, या व्हिडिओमध्ये पहिली फ्रेज बी ॲब्सॉर्ब्ड इन, बी ॲब्सॉर्ब्ड इन, तर याचा उत्तर ॲब्सॉर्ब असंच होतं। तर ईडी जरी लागलेला आहे तरी पहा बी ॲब्सॉर्ब्ड इन। तर बी ॲब्सॉर्ब इन या फ्रेजचा अर्थ काय होतो, पहिल्यांदा आपण अर्थ समजून घेऊ। अर्थ समजल्याशिवाय आपण त्याचा वाक्यात उपयोग करू शकत नाही, ठीक आहे। आणि टू बी बिझी डुईंग समथिंग म्हणजे एखादी व्यक्ती काहीतरी करण्यात गुंग असते, मग नसते, व्यस्त असते। म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या गोष्टीमध्ये करण्यात मग्न आहे असं जर आपल्याला दाखवायचं तर ही फ्रेज वापरायची। आपण स्वतः सुद्धा एखाद्या मित्राला इंग्रजीमध्ये आपल्याला बोलायचं आहे, इंग्रजी स्पीकिंग करायचं आहे, तर त्याला तो खूप बिझी आहे हे आपण दाखवू शकतो आणि या फ्रेजचा आपण उपयोग करू शकतो। ते पण पाहणार इंग्लिश स्पीकरच्या याच्यामध्ये, ते पाहणार आपण, ठीक आहे। तर पहा, टू बी बिझी डुईंग समथिंग, तर याचा आपण वाक्यात उपयोग घ्यायचा केलेला आहे। मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे एखादं वाक्य दिले आहे, रिकामी जागा दिली आहे आणि असं वाक्य हे वापरायचं। असं वाक्य हे आपण सर्व सविस्तर मध्ये पाहणार आहोत आणि थोडक्यात पाहिलेलं सुद्धा आहे। तर आता या फ्रेजचा वाक्यात उपयोग असा करणार, ॲज ही वॉज ॲब्सॉर्ब इन थॉट ही कुड नॉट हिअर हिज मदर। आता याचा अर्थ काय होते, जसं कोणातरी XYZ एखादा स्टुडंट, एखादा मुलगा आहे समजा, आईचा मुलगा, तर तो एखाद्या विचारात गुंग आहे, ॲब्सॉर्ब इन थॉट, एखाद्या विचारात गुंग आहे, त्याच्यामुळे त्याला त्याच्या आईचा आवाज ऐकायला आलेला नाही, असा याचा अर्थ होता वाक्याचा। मग आता याचा अर्थ काय होते की तू गुंग असणे, व्यस्त असणे, ठीक आहे। आता हे दुसरी अबस्टेन फ्रॉम। आता पहा, या अबस्टेनचं स्पेलिंग पहा। स्पेलिंग मध्ये खूप एक शब्दाचं खूप पाहावं लागतं आपल्याला, कारण एका भाषा लवचिक असते आणि एक जरी अक्षर बदललं तरी त्याचा वेगळा अर्थ लागतो। ते पण आपण पाहणार आहोत। म्हणजे सारख्या प्रोनाउन्सिएशन, जे सारख्या स्पेलिंगच्या शब्दाचे अर्थ सुद्धा वाक्य पाहून बदलतात, यालाच भाषा असं म्हटलं जातं। गणित विज्ञान तसं नाही, तंतोतंत असते, पण याच्यात जर आणि तर असते आणि वेळ पाहून सुद्धा याचे अर्थ बदल आपण पाहू। तर अबस्टेन फ्रॉम म्हणजे अलिप्त असणे, तर हे च्या पासून अलिप्त असं लावायचं आपण, फ्रॉम च्या पासून अलिप्त असणे। अबस्टेन म्हणजे च्या पासून अलिप्त, एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीपासून अलिप्त आहे, मग ती गोष्ट वाईट जर असेल समजा, त्याच्यापासून अलिप्त जर तो व्यक्ती असेल तर ते लोकांसाठी त्यासाठी चांगली गोष्ट असते, त्या याच्यामध्ये हे फ्रेज वापरायची, अबस्टेन फ्रॉम। तर पुन्हा एकदा आपण हे करू, ABSTAINFROM असं, म्हणजे हा शब्द मुख्य आहे याच्यामध्ये। फ्रॉमचं हे याच्यानंतर वापरलेलं आहे अबस्टेन। तर अबस्टेन या शब्दाचा अर्थ काय होत असेल अबस्टेन फ्रॉम याचा, च्या पासून अलिप्त असणे। तर याच्यामध्ये पहा, वाक्यात उपयोग असा केलेला आहे याचा, या फ्रेजचा, यू शुड बी अबस्टेन फ्रॉम स्मोकिंग। आता आपल्याला एखाद्याला तू व्यसनापासून, वाईट वस्तूपासून, स्मोकिंग पासून, धूम्रपानापासून अलिप्त राहायला पाहिजे असं सांगायचं असेल, ही फ्रेज वापरायची। कुठल्याही वाईट गोष्टीपासून अलिप्त राहणे ही चांगली गोष्ट असते, आणि तेव्हा हे चांगल्या वाईट गोष्टीपासून अलिप्त राहणे चांगल्या गोष्टीपासून आहे, ठीक आहे। तर याचा मग आपल्याला काय अर्थ होईल, म्हणजे ही आता फ्रेज, आता समजा हे वाक्य आहे, यू शुड बी अबस्टेन फ्रॉम स्मोकिंग, याच्यामध्ये आता याचा काय अर्थ होते, त्यापासून अलिप्त राहणे होते। तर वाईट गोष्टीपासून अलिप्त राहण्यासाठी ही फ्रेज, चांगल्या गोष्टीपासून नाही, चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं, चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या, ठीक आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये या आपण दोन फ्रेज पाहिल्या।